राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द झालाच पाहिजे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द झालाच पाहिजे। कोण म्हणतोय देत नाही? शासकीय कर्मचारी 10-20 योजनाचा लाभ तसेच रिक्त पद भरण्यासाठी आपण आज एकत्रित आलो। मी इमाम लालखा दयानंद महाविद्यालय सोलापूर। आज आपण अखिल भारतीय कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीनं आज आपण 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे। या क्रांती दिना दिवशी आपण निदर्शने करत आहे शासनाच्या विरोधात। याचं एकच कारण आहे, आपले जे आमचे विविध मागण्या आहेत त्यामध्ये एक महत्वाची मागणी आहे, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे। दुसरी मागणी आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द झालीच पाहिजे आणि आमचा पगार जे आहे वेळेवर झाला पाहिजे आणि 10, 20, 30 ही जी योजना आहे सर्व ठिकाणी लागू आहे, परंतु आमच्या महाविद्यालय कर्मचाऱ्याला आतापर्यंत लागू झाली नाही। ही योजना ताबडतोब लागू झाली पाहिजे आणि प्राध्यापकापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यापर्यंत पदाची भरती झाली नाही, त्या पदाची भरती ताबडतोब व्हायला पाहिजे। आपण महासंघाच्या आदेशानुसार आज दयानंद महाविद्यालय येथे आंदोलन करीत आहे। नमस्कार, मी आनंद ओटकर, दयानंद कॉलेज सोलापूर। महासंघाच्या आदेशानुसार आज 9/8/2024 रोजी क्रांती दिनानिमित्त महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना तसेच 10, 20, 30 ही लाभाची प्रतीक्षा 2016 साली ऍक्च्युली योजना अंमलात आली, पण तेव्हापासूनचा लाभ अद्याप आम्हाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळाला नाहीये। बाकी सर्वांना याचा लाभ मिळाला आहे। तसेच जे रिक्त पदे शासनाचे अजूनही बरेचसे रिक्त आहे शासन दरबारी, ते देखील भरले जात नाहीत। परिणामी प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाचा ताण पडत आहे, बीपी शुगरचा त्रास होत आहे। याचा शासनाची विचार करून लवकरात लवकर सदर पदे भरण्यास मान्यता द्यावी। शिवाय शासनाचे जे आमदार खासदार आहेत त्यांच्या योजना लगेच लागू होतात, परंतु जे शिक्षकेतराचे प्रश्न आहेत किंवा जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे आहेत, विद्यापीठाचे प्रश्न आहेत, या प्रश्नाला शासनाकडून नेहमी वारंवार दुमत दिलं जातं। असं करू नका, आम्ही तुम्हाला जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेलं आहे, तुमच्यासाठी नाही। याचा विचार शासनाने करावा हीच माझी शासनाला विनंती आहे।